महिने 3 देश आणि संघर्ष. गेल्या 3 महिन्यांपासून मध्य पूर्वेमध्ये संघर्ष सुरू आहे, ज्याचे पडसाद केवळ इराण, इस्रायल आणि अमेरिकेपुरते मर्यादित राहिलेले नाहीयेत. तेलाच्या किमतींपासून जागतिक व्यापारापर्यंत आणि भारताच्या अर्थव्यवस्थेपासून लाखो भारतीयांच्या सुरक्षिततेपर्यंत या संघर्षाचे परिणाम दिसू लागलेत. मध्यंतरी शस्त्रसंधी झाली होती, शांतता चर्चाही झाल्या, पण आता पुन्हा एकदा थेट हल्ले सुरू झालेत. त्यामुळे आतापर्यंत नेमकं काय काय घडलं आणि सध्या नेमकी काय परिस्थिती आहे, त्याचे परिणाम भविष्यामध्ये काय होतील तेच जाणून घेणं गरजेचं आहे. आणि हेच आता आपण या व्हिडिओमधून समजून घेतोय. या संघर्षाची सुरुवात फेब्रुवारीच्या अखेरीस झाली. 28 फेब्रुवारी 2026 अमेरिकेनं ऑपरेशन एपिक फ्युरी सुरू केलं आणि त्याच काळामध्ये इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनी आणि अनेक अधिकाऱ्यांच्या मृत्यूची बातमी समोर आली. यानंतर संघर्षाला सुरुवात झाली. 2 मार्च 2026ला लेबनॉनमधील हिजबुल्लाहनं युद्धात प्रवेश केला आणि संघर्षाचा विस्तार झाला. इस्रायलनं याला जोरदार प्रत्युत्तर दिलं. पुढे 5 मार्च 2026ला इराणनं अमेरिकेच्या लष्करी तळांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आणि दोन्ही बाजूंमधील संघर्ष हा अधिकच तीव्र झाला. यानंतर तारीख आहे 8 एप्रिल 2026. साधारण 40 दिवसांच्या संघर्षानंतर तात्पुरता करार झाला आणि 14 दिवसांची शस्त्रसंधी लागू करण्यात आली. पुढे 12 एप्रिलला पाकिस्तानमध्ये अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये तब्बल 21 तास चर्चा झाली. त्यानंतर 20 एप्रिलला दुसऱ्या फेरीची चर्चा देखील अपयशी ठरली. पुढे हॉर्मुझ सामुद्रधुनी परिसरामध्ये तणाव वाढू लागला. आता थेट परिणाम भारतासारख्या देशांवरती होऊ लागला होता. 18 मे 2026ला इस्रायल आणि लेबनॉनमधील संघर्ष पुन्हा तीव्र झाला. नवीन आघाडी उघडली गेली आणि 6 जूनला अमेरिकेनं इराणचे 6 हल्लेखोर ड्रोन पाडले. त्यानंतर शस्त्रसंधी कोलमडल्याची चिन्ह अखेर दिसू लागली. 8 जूनला इस्रायल आणि इराणमध्ये पुन्हा मोठ्या प्रमाणामध्ये संघर्ष सुरू झाला आणि 100 दिवसांनंतर युद्ध पुन्हा एकदा भडकलं. 9 जूनला इराणनं अमेरिकेचं हेलिकॉप्टर पाडल्याचा दावा केला आणि या दोन्ही देशांमध्ये थेट हल्ले होण्यास सुरुवात झाली. आज 10 जूनला इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची यांनी तर अमेरिकेला थेट इशाराच देऊन टाकलाय. त्यामुळे 28 फेब्रुवारीला सुरू झालेल्या या संघर्षामध्ये अशा सगळ्या घडामोडी घडल्यात, ज्याचे पडसाद संपूर्ण जगावरती होताना आपल्याला दिसलेले आहेत आणि ते यापुढे देखील भविष्यामध्ये दिसत राहणार आहेत. पण आता यामुळे काही प्रश्न देखील निर्माण होत आहेत, ज्याची आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून उकल करूयात. पहिला महत्त्वाचा प्रश्न म्हणजे इस्रायल लेबनॉनवरती पुन्हा एकदा इतके तीव्र हल्ले का करतोय, याचं कारण काय आहे? तर याचं उत्तर आहे हिजबुल्लाहमध्ये दडलेलं आहे. हिजबुल्लाह ही लेबनॉनमधली प्रभावशाली सशस्त्र संघटना असून तिला इराणचा पाठिंबा असल्याचं मानलं जात आहे. इस्रायलचा आरोप आहे की हिजबुल्लाह सीमावर्ती भागांमधून रॉकेट आणि ड्रोन हल्ले करतोय. यामुळे हिजबुल्लाहची लष्करी क्षमता कमकुवत करण्यासाठी इस्रायल सातत्यानं लेबनॉनवरती हल्ले करतोय. काही विश्लेषकांच्या मते पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांची भूमिका देखील यामध्ये अत्यंत महत्त्वाची आहे. त्यांना हे युद्ध अजिबात थांबवायचं नाहीये. याची देखील अनेक कारणं आहेत. इराणचा प्रभाव सर्वार्थानं कमी करणं आणि हिजबुल्लाहला पूर्णपणे संपवणं आणि आपली ताकद ही सर्वार्थानं वाढवणं हे इस्रायलचं प्रमुख उद्दिष्ट आहे, की जे नेतान्याहूंचं देखील प्रमुख भूमिका आहे. आता दुसरा प्रश्न, अमेरिका आणि डोनाल्ड ट्रम्प यांची भूमिका सतत बदलते असं का होतंय? एकीकडे अमेरिका इराण विरोधामध्ये कठोर कारवाया करतं, तर दुसरीकडे शस्त्रसंधी आणि चर्चेची भाषा देखील बोलतं. यामागे देखील 3 कारणं असू शकतात. पहिलं म्हणजे हे युद्ध अपेक्षेपेक्षा जास्त लांबलं आणि अमेरिकेला मोठ्या संघर्षामध्ये अमेरिका ही अडकू इच्छित नाहीये. आता दुसरा प्रश्न, अमेरिका आणि डोनाल्ड ट्रम्प यांची भूमिका सतत बदलतीये असं का दिसतं? एकीकडे अमेरिका इराण विरोधामध्ये कठोर कारवाया करतं, तर दुसरीकडे शस्त्रसंधी आणि चर्चेची भाषा बोलतं. यामागे 3 कारणं असू शकतात. पहिलं म्हणजे हे युद्ध अपेक्षेपेक्षा जास्त लांबलं आणि अमेरिका थेट मोठ्या संघर्षात अडकू इच्छित नाहीये. दुसरं म्हणजे नेतान्याहू आणि ट्रम्प यांच्या रणनीतींमध्ये फरक दिसतोय. इस्रायलला आक्रमक कारवाया सुरू ठेवायच्या आहेत, तर अमेरिका संघर्ष नियंत्रणात ठेवण्याच्या भूमिकेमध्ये दिसतेय. आणि तिसरं कारण म्हणजे अमेरिकेमधील अंतर्गत राजकारण. इराक आणि अफगाणिस्तान नंतर अमेरिकन जनतेला आणखी एक मोठं युद्ध नकोय. त्यामुळे ट्रम्प यांना कठोर नेता म्हणून प्रतिमा टिकवून ठेवायची आहे, पण युद्धाचा विस्तार टाळणं हे त्यांच्या पुढचं आव्हान आहे. या संघर्षाचा भारतावरती आता नेमका काय परिणाम होईल ते देखील जाणून घेऊयात. मध्य पूर्व हा जगातील सर्वात मोठा तेल उत्पादक प्रदेश आहे आणि हॉर्मुझ सामुद्रधुनीतून जगातील मोठ्या प्रमाणामध्ये तेल वाहतूक केली जाते. जर संघर्ष वाढला आणि या मार्गावरती परिणाम झाला तर तेलाच्या किमती आणखी वाढू शकतात. त्याचा थेट परिणाम भारतावरती होईल.
पेट्रोल, डिझेल, गॅस महाग होऊ शकतं, वाहतूक खर्च वाढू शकतो आणि महागाई देखील अजून वाढू शकते. याशिवाय आखाती देशांमध्ये काम करणाऱ्या लाखो भारतीयांच्या रोजगार आणि सुरक्षिततेचा परिणाम हा देखील होण्याची शक्यता आहे. आणि जर या संघर्षामध्ये आणखी देश सहभागी झाले तर जागतिक व्यापार, अर्थव्यवस्था आणि सुरक्षेसमोर एक संकट अधिक गंभीर बनेल. थोडक्यात 3 महिने उलटलेत, अनेक चर्चा झाल्यात, शस्त्रसंधी देखील झालेली होती, पण अविश्वास मात्र कायम आहे. आता मध्य पूर्वेमधील संघर्ष पुन्हा एक धोकादायक वळणावरती येऊन ठेपलाय. शस्त्रसंधी अस्तित्वात असताना देखील इस्रायल, इराण आणि लेबनॉन यांच्यामधील अविश्वास कमी झालेला नाहीये. सध्याची परिस्थिती पाहता पुढील काही दिवस अत्यंत निर्णायक ठरणार आहेत. जर थेट हल्ले असेच सुरू राहिले तर त्याचे गंभीर आर्थिक, राजकीय आणि सुरक्षा विषयक परिणाम भारतासह संपूर्ण जगाला भोगावे लागतील, हे मात्र नक्की आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.